हाँ. गुड मॉर्निंग गुड. DXN. हाँ. गुड मॉर्निंग सर. क्राऊन अँबॅसिडर देवकर सर यांनी मला डायबिटीज या टॉपिक बद्दल DXN चे प्रोडक्ट्स वापरून कसं रिव्हर्सल करता येईल, कंट्रोल करता येईल ते बोलण्याची एक संधी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या टॉपिकला आज आपण लगेच स्टार्ट करूया. आजचा टॉपिक आहे डायबिटीज आणि DXN प्रोडक्ट्स. सध्या जर का बघायला गेलं तर इंडियामध्ये सगळ्यात सिव्हिअर प्रॉब्लेम आपण जे फेस करतोय तो आहे डायबिटीसचा, म्हणजे मधुमेह मराठीमधून ज्याला म्हटलं जातं. आणि हा मधुमेहाचं जवळजवळ 60% पॉप्युलेशन जी आहे ऑडिओ व्हिडिओ बंद करा. 60%. हा, चालू कर 60%. हा, 60% पॉप्युलेशन पेक्षा जास्त पॉप्युलेशन इंडियाचं आज डायबिटीसचा प्रॉब्लेम फेस करत आहे. तर डायबिटीसचा प्रॉब्लेम आपण कसा कंट्रोल मध्ये आणू शकतो आणि त्याला आपण टाईप 2 डायबिटीज आपण रिव्हर्सल कसं करू शकतो हे DXN चे प्रोडक्ट्स वापरून ते आपण आज बघूया. त्याच्या आधी आपण डायबिटीज म्हणजे काय नेमकं ते बघूया. तर नेक्स्ट स्लाइड आहे ती आहे व्हॉट इज डायबिटीज. Now, this diabetes is a chronic disease that occurs when the pancreas is no longer able to make a insulin. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज नावाचा एक अवयव असतो, ऑर्गन असतो. तो ऑर्गन जेव्हा इन्शुलिन तयार करायचं ॲबिलिटी त्याची कमी होती किंवा इन्शुलिन तयार होतं पण ते इन्शुलिन त्याचं काम करत नसेल तर आपल्या रक्तामध्ये ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं, म्हणजे ग्लुकोज साखरेचं प्रमाण वाढत जातं. आणि त्या कंडिशनला, वाढलेल्या साखरेच्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे, डायबिटीज असं म्हणणार आहे किंवा मधुमेह म्हणणार आहे. नाउ दिस इन्शुलिन acts like a key to a glucose from the food we eat pass from the bloodstream into the cells in the body to produce the energy. आता हे इन्शुलिन काय करतं तर एक चावीसारखं काम करतं. आपल्या रक्तामध्ये जी साखर असते ते साखरेला ते सेल्स मध्ये पाठवतं, म्हणजे आपल्या शरीराच्या पेशींमध्ये पाठवतं, बरोबर. आणि पेशींमध्ये गेल्यानंतर मग आपले पेशी काय करतात, त्या साखरेचा वापर करून एनर्जी तयार करतात, ऊर्जा तयार करतात आणि जी एनर्जी आपण दिवसभरासाठी वापरतो, बरोबर. आणि हे जे काही ग्लुकोज आहे, साखर आहे, ही साखर आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळत असते. ओके. आणि त्या कार्बोहायड्रेटचं जेव्हा डायजेशन होतं, पचन होतं, तेव्हा ती साखर रक्तामध्ये शोषली जाऊन ती रक्तामध्ये येते आणि मग रक्तातून इन्शुलिन त्याला पेशींमध्ये पाठवतात. आता हायपरग्लायसेमिया म्हणजे जास्त साखरेचं प्रमाण जेव्हा ब्लड मध्ये वाढतं, रक्तामध्ये जेव्हा जास्त साखर असेल तेव्हा त्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे, सायंटिफिक लँग्वेज मध्ये हायपरग्लायसेमिया असं म्हटलं जातं. ओके. आता हे झालं डायबिटीज. डायबिटीज म्हणजे आपल्याला कळालं जेव्हा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढणार आहे तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे डायबिटीज. आता ह्या डायबिटीजचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ह्या डायबिटीजच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे त्या प्रकाराला म्हणतात टाईप 1 डायबिटीज. ओके. आणि हा कुठल्याही एजला डेव्हलप होऊ शकतो, म्हणजे त्याला एज लिमिट नाहीये की लहान मुलांना होणार नाही किंवा तरुणांमध्ये हा दिसणार नाही. त्याला असं एज लिमिट काही नाहीये. तो कुठल्याही एज मध्ये हा टाईप 1 चा डायबिटीज आपल्याला दिसू शकतो. ऑकर्स मोर फ्रिक्वेंटली इन चिल्ड्रन अँड अडोलसंट. आणि हा जास्त करून आपल्याला लहान मुलांमध्ये किंवा तरुण मुलांमध्ये हा आपल्याला दिसून येतो. अडोलसंट मध्ये, लहान मुलं आणि तरुण मुलांमध्ये आपल्याला हा दिसून येतो. वेन यू हॅव अ टाईप 1 डायबिटीज युअर बॉडी प्रोड्युसेस व्हेरी लिटिल ऑर नो इन्सुलिन. आणि ज्यांना हा टाईप 1 चा डायबिटीज झालेला आहे त्यांची बॉडी फार कमी प्रमाणामध्ये इन्शुलिन तयार करते किंवा इन्शुलिन त्यांच्या बॉडीमध्ये तयार होतच नाही. म्हणजेच काय, यू नीड डेली इंजेक्शन ऑफ इन्शुलिन. तुम्हाला दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतील तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी. हा झाला टाईप 1 डायबिटीज, जो आपण कोणामध्ये बघितला, लहान मुलांमध्ये पण असू शकतो, तरुण मुलांमध्ये असू शकतो जास्त करून. आणि याच्यामध्ये काय होतं, एकतर आपलं शरीर इन्शुलिन फार कमी तयार करतं किंवा तयार करतच नाही.
पुढचा आहे डायबिटीसचा प्रकार, तो आहे टाईप 2 डायबिटीस. इट इज मोस्ट कॉमन इन अडल्ट, म्हणजे फार मोठ्या माणसांमध्ये, अडल्ट मध्ये हा आपल्याला दिसून येतो, जे वयात आलेले असतात लोक त्यांच्यामध्ये. तर यांच्यामध्ये काय होतं, बॉडी डज नॉट मेक अ गुड यूज ऑफ इन्सुलिन दॅट इट प्रोड्युसेस. जे काही इन्सुलिन तयार होतं आपल्या शरीरामध्ये, नॉर्मली इन्सुलिन तयार होतं आपल्यामध्ये, असं कमी किंवा जास्त तयार होत नाही. जे इन्सुलिन तयार होते नॉर्मली, ते व्यवस्थित काम करेन असं झालं तर आपल्याला हा टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. आणि ह्या टाईप 2 डायबिटीज होण्याचं कारण आहे हेल्दी लाईफस्टाईल आपलं नसतं. बरोबर, आपलं लाईफस्टाईल, जे मॉडर्न लाईफस्टाईल आहे, त्या लाईफस्टाईलमुळे हा डिसीज झालेला आहे. इन्क्रीज फिजिकल ऍक्टिव्हिटी अँड हेल्दी डाएट. मग हा टाईप 2 डायबिटीज आपण रिव्हर्स कसा करू शकतो, तर आपलं जे काही लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलला हेल्दी करायचं. तुमचं जे डाएट आहे, जे अन्न तुम्ही घेताय ते अन्न हेल्दी असलं पाहिजे आणि तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढली पाहिजे. म्हणजे व्यायाम तुमच्या ज्या लाईफस्टाईल मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. तरच तुमचा हा टाईप 2 डायबिटीज तुम्ही काय करू शकता, रिव्हर्स करू शकता. ओव्हर द टाइम मोस्ट ऑफ द पीपल विल रिक्वायर ओरल ड्रग्स ऑर इन्सुलिन. मग हा टाईप 2 डायबिटीज जर का त्यांनी त्यांचं लाईफस्टाईल हेल्दी नाही केलं, डाएट सुधारलं नाही, व्यायाम सुरू केलं नाही, तर अशा लोकांना मग हे इन्सुलिन किंवा ही शुगर जी आहे रक्तातली जास्तीतली, ती कंट्रोल करण्यासाठी गोळ्यांचा, ड्रग्सचा वापर करावा लागतो किंवा कधी कधी इन्सुलिनचा सुद्धा वापर करावा लागतो. ओके, तर हा झाला दुसरा प्रकार. पहिला प्रकार बघितला आपण टाईप 1 डायबिटीज आणि दुसरा प्रकार बघितला टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज हा हेरिडिटरी असू शकतो, बरोबर, लहान मुलांमध्ये किंवा हा अडोलसंट मध्ये दिसून येतो. टाईप 2 डायबिटीज हा आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होणारा टाईप 2 डायबिटीज आहे. आणि टाईप 2 डायबिटीजचे जास्त पेशंट आपल्याला दिसून येतात. 90% जे पेशंट आपण बघतो इंडियामध्ये ते सगळे टाईप 2 डायबिटीजचे आहेत. ओके, थर्ड जो टाईप आहे तो आहे जस्टेशनल डायबिटीज. जस्टेशनल म्हणजे काय, तर हा डायबिटीज प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला आढळून येतो. प्रेग्नन्सी मध्ये त्या प्रेग्नंट वुमनचं जेव्हा ब्लड ग्लुकोज हाय होतं, जास्त होतं, तेव्हा जो काही डायबिटीज आपल्याला हा डिटेक्ट होणार आहे त्याला म्हणतात जस्टेशनल डायबिटीज. इट इज असोसिएटेड विथ द कॉम्प्लिकेशन्स विथ बोथ मदर अँड चाइल्ड. आणि ह्या डायबिटीजमुळे कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. फक्त बाळाला नाही तर आईला सुद्धा हे कॉम्प्लिकेशन्स फेस करावे लागतात. GDM युजली डिसअपियर्स आफ्टर प्रेग्नन्सी. आणि कधी कधी हा जो काय आहे जस्टेशनल डायबिटीज हा प्रेग्नन्सी संपल्यानंतर काय होतो, निघून जातो. हा प्रेग्नन्सी नंतर राहत नाही बऱ्याच वेळेला. बट द वुमन अफेक्टेड अँड देअर चिल्ड्रन्स आर ऍट द रिस्क ऑफ डेव्हलपिंग टाईप 2 डायबिटीज इन लेटर लाईफ. पण प्रेग्नन्सी नंतर 4-5 वर्षानंतर किंवा त्या लहान बाळांना काही वर्षांनंतर टाईप 2 डायबिटीज होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. ते या टाईप 2 डायबिटीजचे बळी होऊ शकतात जस्टेशनल डायबिटीजच्या वेळेस, ज्या वुमनला जस्टेशनल डायबिटीज असेल त्यांना. ओके, प्रेग्नन्सी मध्ये. तर हे 3 मेन प्रकार आहेत डायबिटीजचे. पहिला बघितला टाईप 1, दुसरा बघितला आपण टाईप 2 आणि तिसरा बघितला टाईप जस्टेशनल डायबिटीज म्हणजे टाईप 3. ओके, आता डायबिटीज मध्ये नेमकं होतं काय. सगळ्यात पहिलं जे सिम्पटम आहे डायबिटीजचं, युरिनेशन. ओके, म्हणजे फार वेळा बाथरूमला जावं लागणं आणि बऱ्याच वेळा बाथरूमला रात्रीचं सुद्धा उठून बाथरूमला जास्त वेळा जायला लागत असेल तर हे डायबिटीजचं सिम्पटम असू शकतं. नंबर 2, थर्स्ट म्हणजे खूप तहान लागणे. हे दुसरं सिम्पटम आहे डायबिटीजचं, ज्याच्यामध्ये खूप तहान लागते त्या माणसांना डायबिटीजच्या. नंबर 3, लॉस ऑफ वेट विदाउट ट्राईंग. काही न करता त्या माणसांचं वजन जर का कमी करायला व्हायला लागलेलं असेल तर त्यांनी त्यांची शुगर चेक करून घ्यावी, त्यांना डायबिटीज असू शकतो. नंबर 4, दे आर व्हेरी हंग्री. त्यांना सारखी भूक लागते, बरोबर. आणि नंबर 5 आहे दे हॅव अ ब्लरी विजन. त्यांची जी नॉर्मल आयसाइट आहे म्हणजे डोळ्याची जी दृष्टी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते किंवा ब्लर होते. हॅव थम्स अँड टिंगलिंग हँड्स ऑर फीट्स. दे फील व्हेरी टायर्ड. त्यांना लवकर दम लागतो, थकवा लागतो, काही करावंसं वाटत नाही. त्यांची स्किन एकदम ड्राय होऊन जाते, बरोबर. बऱ्याचशा वेळा बघा डॉक्टर आहेत ना, नुसतं स्किन एखाद्या पेशंटची ऑब्झर्व करून सांगतात की तुम्ही तुमचं शुगर चेक करून घ्या. ओके, तर त्या स्किन वरून, स्किनच्या अपीरियन्स वरून सुद्धा त्या एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असू शकतो किंवा नाही हे डॉक्टर सांगतात.
ओके, दे हॅव अ सोर ऑर हील स्लोली, आणि त्यांच्या ज्या जखमा असतात त्या जखमा भरून यायला डायबिटीस शुगरमुळे काय होतो, फार वेळ लागतो. दे हॅव मोर इन्फेक्शन्स दॅन युज्युअल, त्यांना लवकर वेगवेगळ्या गोष्टींचे इन्फेक्शन्स लवकर होतात, सारखी सर्दी होऊ शकते किंवा अजून बाकीचे काही असेल आजाराचे इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन्स लवकर होतात. स्किन डिजीजेस त्यांच्यामध्ये आढळून येतात. नॉशिया, वॉमिटिंग आणि स्टमक पेन्स, हे सगळे जे काही सिम्पटम्स आहेत ते सगळे डायबिटीसचे सिम्पटम्स आहेत. यातले काही सिम्पटम्स जर का कोणाला दिसत असेल तर त्यांनी त्यांची साखर चेक करून रक्तातली घ्यायला काही हरकत नाही. ओके, आता ह्या डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स काय होतात, जर का खूप दिवस तुम्हाला जर का डायबिटीसनी तुम्ही सफर होत असाल तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स भविष्यामध्ये फेस करावे लागू शकतात. तर त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो आहे ब्लाइंडनेस. पुढे जाऊन तुम्हाला अंधत्व येऊ शकतं, म्हणजे डोळ्यांनी दिसायचं कमी होऊ शकतं किंवा पार बंद होऊ शकतं. नंबर 2 जो प्रॉब्लेम आहे सगळ्यात जास्त तो आहे हार्ट अटॅकचा. ओके, डायबिटीसच्या लोकांमध्ये शुगर जास्त असते आणि ती शुगर बऱ्याचशा वेळा साठून राहते. त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढतं, कोलेस्ट्रॉलमुळे ब्लॉकेज वगैरे तयार होतात आणि ब्लॉकेज झाल्यानंतर हार्ट अटॅकचे चान्सेस त्यांचे खूप जास्त वाढतात. फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम सुद्धा त्याच्यातलाच एक आहे, फॅटी लिव्हर होऊ शकतं, त्यांच्यामध्ये आढळून येतं. किडनी फेल्युअर, डायबिटीजमुळे बरेचसे ऑर्गन फेल्युअर, मल्टिपल ऑर्गन फेल्युअरचे चान्सेस वाढतात, त्याच्यामध्ये किडनी फेल्युअर हा सुद्धा आहे. ओके, किडनीला जास्त काम करावं लागतं कारण साखर रक्तातली जास्तीची बाहेर टाकण्यासाठी सतत काम करावं लागतं. ओके, सो किडनी फेल्युअर सुद्धा भविष्यामध्ये त्यांना फेस करावं लागतं. नंबर 4 आहे नर्व डॅमेज, म्हणजे बरेचसे नर्वस सिस्टीमशी रिलेटेड, चेतासंस्थेशी रिलेटेड आजार त्यांना होऊ शकतं. ओके, किंवा काहींच्या बघा पायांमध्ये मुंग्या येतात किंवा तिथं काही जाणवत नाही, असे काही सिम्पटम्स डायबिटीसच्या पेशंटला आढळून येतात. डेंटल प्रॉब्लेम्स, दातांचे प्रॉब्लेम्स त्यांना होतात. अँप्युटेशन, म्हणजे कधी कधी जखम झालेली भरून येत नाही, मग तिथं गँग्रीन होतं, मग तिथं पायच कापावा लागतो किंवा हाताला झालेला असेल तर हात कट करावा लागतो, त्याला म्हणतात अँप्युटेशन. बरोबर, हा अँप्युटेशनचा प्रॉब्लेम सुद्धा काही पेशंट्स मध्ये दिसून येतो, मी हे जवळून बघितलेलं आहे. नेक्स्ट वन आहे प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स, ज्या महिलांना आधीपासून डायबिटीज आहे त्या डायबिटीज मध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा ती प्रेग्नन्सी राहिली तर ती कंटिन्यू होण्यासाठी बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. किंवा आता आपण बघितलं जेस्टेशनल डायबिटीसचा प्रकार, जेणेकरून भविष्यात जाऊन त्या महिलेला किंवा तिच्या बाळाला पुढे जाऊन टाईप 2 चा डायबिटीज होऊ शकतो. असे कॉम्प्लिकेशन्स येतात प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा किंवा प्रेग्नन्सी नंतर. स्ट्रोक येऊ शकतो, म्हणजे पॅरालिसिसचे अटॅक येऊ शकतात. आणि सेक्शुअल डिसफंक्शन, म्हणजेच काय म्हणतात त्यांना वंध्यत्व, म्हणजे त्यांना पुढे इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. बाळाची म्हणजे संतती निर्माण करण्याचे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. तर हे डायबिटीसचे एवढे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर त्या डायबिटीसकडे दुर्लक्ष न करता आपण डायबिटीसकडे काय केलं पाहिजे, गांभीर्याने लक्ष देऊन त्या डायबिटीसला कसं दूर करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि आज आपण तेच बघणार आहोत की डीएक्सएनचे काही प्रॉडक्ट जे आहेत एवढे छान आहेत की त्या प्रॉडक्टचा वापर करून आपण टाईप 2 डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्सल करू शकतो. इव्हन टाईप 1 डायबिटीजला आपण कंट्रोल करू शकतो. ओके, तर ह्यातले काही प्रॉडक्ट्स आपण आज बघणार आहोत. त्यातले महत्वाचा पहिला जो प्रॉडक्ट आहे तो आहे स्पिरुलिना. हे बऱ्याच जणांना माहिती आहे, स्पिरुलिना आपली जी आहे ती. आता हे स्पिरुलिना म्हणजे काय, तर स्पिरुलिना हे ब्ल्यू ग्रीन अल्गी, म्हणजे शेवाळ आहे हिरव्या निळ्या रंगाचं. ओके, आणि हे फक्त समुद्रामध्ये सापडतं. ओके, आणि हे काय, तर हे न्यूट्रिएंट्स मध्ये रिच असलेलं असं स्पिरुलिना आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पृथ्वीवरती बऱ्याचशा प्लांट मध्ये जेवढं न्यूट्रिशन आहे ना त्याच्यापेक्षा जास्त न्यूट्रिशन आपल्याला ह्या स्पिरुलिना मधून मिळतं. ह्या स्पिरुलिना मध्ये 60 ते 70% प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. शिवाय त्याच्यामध्ये फायकोसायनिन नावाचा जो घटक आहे तो पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. शिवाय अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आपल्याला दिसून येतात. ओके, आणि ह्या स्पिरुलिना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो येतो डायबिटीसच्या लोकांमध्ये, तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे जे काही डॅमेज होत आहेत त्यांच्या सेल्सला, पेशींना, तर ते डॅमेज प्रिव्हेंट करणं, थोपवण्याचं काम सुद्धा स्पिरुलिना फार छान करते. आणि डायबिटीसच्या लोकांमध्ये पूर्ण शरीरामध्ये इन्फ्लमेशन, सूज वगैरे काही असतं, ते सूज घालवण्यासाठी सुद्धा स्पिरुलिना फार छान काम
करतं. ओके, सो हे स्पिरुलिना आपण कोणाला वापरू शकतो? डायबिटीसच्या पेशंटला सुद्धा वापरू शकतो, ज्यांच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे त्यांना सुद्धा वापरू शकतो, आणि ओव्हरऑल आपली हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण वापरू शकतो. जर का आपण बघितलं तर डायबिटीसच्या लोकांना फार भूक लागते बघा, सतत भूक लागते, कारण त्यांचा जो आहार असतो ना त्या आहारामध्ये शर्करेचं, कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं आणि प्रोटीन्सचं आणि फायबरचं प्रमाण फार कमी असतं. आता प्रोटीन्स आणि फायबरचं प्रमाण जर का डायबिटीसच्या लोकांनी आहारामध्ये जर का वाढवलं तर त्याच्यामुळे त्यांना भूक लागल्याची, सतत जी भूक लागते ना ते भूक लागायचं प्रमाण कमी होतं, त्यांचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि रक्तातली साखर सुद्धा कमी करायला, कंट्रोल करायला मदत करतं ते आपल्याला. ओके, त्यामुळे डायबिटीसच्या लोकांनी आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण आणि फायबरचं प्रमाण वाढवायला पाहिजे, आणि हे प्रोटीन आणि फायबर स्पिरुलिनामध्ये खच्चून भरलेलं आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन 60 ते 70% आहे. त्यामुळे आपल्याला डायबिटीज कंट्रोल करायला स्पिरुलिना फार मदत करते. ओके, कारण याच्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबरचं प्रमाण भरपूर जास्त आहे. ओके, अजून काय करतं तर एक्सपेरिमेंटली हे प्रूव्ह केलेलं आहे. 2 ग्रुप केले होते, एका ग्रुपला सतत 3 महिने काय दिले, स्पिरुलिना दिली गेली, आणि एका ग्रुपला फक्त काय दिलं गेलं, नॉर्मल फूड दिलं गेलं. तर ज्या ग्रुपमध्ये स्पिरुलिना 3 महिने सतत ते वाढत होते, वापरत होते, तर त्यांच्यामध्ये काय दिसून आलं, त्यांची फास्टिंग ब्लड शुगर जे ग्रुप स्पिरुलिना घेत नव्हते त्यांच्यापेक्षा कमी होती, नॉर्मल होती. ओके, तर एवढं छान शुगर कंट्रोल करण्याचं काम हे स्पिरुलिना करत असतं. नंतरचं, इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह द इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी. आता आपण बघितलं जे लठ्ठ लोक असतात ना त्यांच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स वाढत जातो, आणि पुढे जाऊन त्यांना इन्शुलिन रेझिस्टन्समुळे होणारा डायबिटीज होतो, म्हणजे टाईप 2 डायबिटीज. तर अशा लोकांमध्ये इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी सुद्धा स्पिरुलिना फार छान काम करतं, म्हणजे टाईप 2 डायबिटीज त्यांच्यामध्ये कंट्रोल करण्यासाठी लठ्ठ लोकांमध्ये हे मदत करतं. तर नुसतं सेन्सिटिव्हिटी कमी करत नाही, तर या लठ्ठ लोकांचं वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे स्पिरुलिना फार छान काम करतं. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे हे लठ्ठ लोकांमध्ये किंवा डायबिटीसच्या लोकांचा मसल्सची स्ट्रेंथ वाढण्यासाठी, मसल्सचं एन्ड्युरन्स वाढण्यासाठी हे मदत करतं. त्यामुळे डायबिटीसच्या लोकांमध्ये जे फटीग, म्हणजे फार थकवा जो असतो किंवा काही करूशी न वाटण्याची काही इच्छा असते, ती इच्छा ते मारून आणि त्यांची एनर्जी लेवल वाढवतं, आणि त्यांना एक्झरसाइज, व्यायाम करायला ते परावृत्त करतं, आणि व्यायाम केल्यामुळे त्यांची शुगर कंट्रोल व्हायला मदत होते, एनर्जी त्यांची चांगली टिकून राहते आणि त्यांना चांगलं वाटतं. नंबर 4, इट कंट्रोल्स द ॲलर्जीज, रिड्युसिंग द IgE अँटीबॉडीज. अँटीबॉडीजचं प्रमाण ते कमी करतं, आणि बऱ्याचशा ॲलर्जीजला, जे डायबिटीजच्या लोकांमध्ये जास्त आपल्याला दिसून येतं कारण त्यांची इम्युनिटी कमी झालेली असते, तर त्या ॲलर्जीजला कंट्रोल करायला सुद्धा डायबिटीज फार छान काम करतं. इव्हन ते ब्लड प्रेशर लो करतं, कोलेस्ट्रॉल रिमूव्ह करतं. त्यामुळे डायबिटीसच्या लोकांमध्ये जे हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम जे मी मगाशी सांगितलं ते भविष्यात त्यांना फेस करावे लागणार आहेत, ते प्रॉब्लेम्स, कॉम्प्लिकेशन्स त्यांना फेस करावे लागणार नाही जर का ते रेग्युलरली स्पिरुलिना खात असतील तर. शिवाय त्यांच्यामध्ये कॅन्सरचा प्रमाण सुद्धा काय होणार आहे, बंद होणार आहे, कारण कॅन्सरच्या ज्या काही सेल्स आहेत त्यांची ग्रोथ थांबवण्याचं प्रमाण किंवा ग्रोथ रोखण्याचं ॲबिलिटी ह्या स्पिरुलिनामध्ये आहे. इट इम्प्रूव्ह द गुड कोलेस्ट्रॉल. अशा लोकांमधलं, डायबिटीसच्या लोकांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं कारण साखर जास्त असते, आणि मग हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्याची ताकद या स्पिरुलिनामध्ये आहे. इट प्रिव्हेंट्स द bad cholesterol LDL from oxidation after coming in contact with the free radicals causing a heart disease and attacks. आता ह्या डायबिटीसच्या लोकांमध्ये अटॅक काय येतो, कारण त्यांच्यामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ना ते बॅड कोलेस्ट्रॉल फ्री रॅडिकल्स बरोबर कंबाईन होतं, आणि त्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, हार्ट अटॅक किंवा हार्ट डिझिजेसचं प्रमाण डायबिटीसच्या लोकांमध्ये वाढतं. तर ह्या बॅड कोलेस्ट्रॉलला फ्री रॅडिकल्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ न देण्याचं काम सुद्धा स्पिरुलिना करतं, आणि त्याच्यामुळे अशा लोकांमध्ये भविष्यामध्ये हार्ट अटॅकचं किंवा हार्ट डिझिजेसचं प्रॉब्लेम ते त्यांना फेस करावा लागणार नाही. असं हे जबरदस्त काम स्पिरुलिना करतं डायबिटीसच्या लोकांमध्ये.
आणि नेक्स्ट वन, इट डिस्ट्रॉयज द फ्री रॅडिकल्स, आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण हे वाढवतं. त्यामुळे इन्फ्लमेशन जे असेल डायबिटीसच्या लोकांमध्ये ते सगळं कमी व्हायला मदत होते. तर एवढं जबरदस्त काम स्पिरुलिना डायबिटीसच्या लोकांमध्ये करतं. त्यामुळे डायबिटीसच्या लोकांनी स्पिरुलिना नक्की कंपल्सरी घेतलीच पाहिजे. जर का त्यांना वाटत असेल त्यांचा डायबिटीस त्यांना कायमस्वरूपी मरस्तोपर्यंत ठेवायचं नसेल त्यांच्या बरोबर, आणि त्यांना हेल्दी लाईफस्टाईल जगायचं असेल तर. ओके, नेक्स्ट वन आहे प्रिव्हेन्शन ऑफ डायबिटीज युझिंग अ नोनी. दुसरं जे प्रोडक्ट आहे जे DXN आपल्याला दिलेलं आहे, एक वरदानासारखं आहे, ते आहे नोनी. या नोनीचा वापर करून सुद्धा किंवा नोनीजीचा वापर करून सुद्धा आपण काय करू शकतो, या डायबिटीजला कंट्रोल करू शकतो. आता हे नोनी काय आहे, तर हे एक नॅचरल फ्रूट आहे. ओके, तर ह्या फ्रूट मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत, विटॅमिन के आहे, ई आहे, ए आहे, बी आहे, इव्हन प्रोटीनचं प्रमाण सुद्धा 25% आहे, फायबरचं प्रमाण 24% आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं डायबिटीसच्या लोकांना प्रोटीन आणि फायबरचं वाढवायचंय त्यांच्या आहारामध्ये, आणि नोनी किंवा नोनीजी काय करणार आहे, अशा लोकांना प्रोटीन्स जास्त देणार आहे, फायबर्स भरपूर देणार आहे त्यांना. शिवाय त्यांच्यामध्ये मिनरल्सचं पण प्रमाण नोनीमध्ये जास्त आहे, कॅल्शियम आणि आयर्न्स आहे. आता ह्या नोनीमध्ये अजून एक प्रॉपर्टी महत्वाची आपल्याला दिसून येते, अँटी डायबेटिक प्रॉपर्टी. म्हणजेच काय, तर हे रक्तामधलं साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी, कमी करण्यासाठी नोनी फार महत्वाचं काम करतं, आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यासाठी एक रिसेंट स्टडी झाला होता, तर त्यांनी काय सांगितलं, इट शोज दॅट those who have more percentage of plant proteins in their diet have a lower risk of developing type 2 diabetes. आता डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी मी सांगितलं प्रोटीनचं खायला पाहिजे. मग ते प्रोटीन ऍनिमल प्रोटीनच्या ऐवजी जर का तुम्ही प्लांट प्रोटीन म्हणजे वनस्पतींमधून मिळालेल्या प्रथिने जर का तुम्ही वापरत असाल, तर त्या प्रथिनांमुळे वनस्पतींमधून मिळणाऱ्या तुमचा डायबिटीसची रिस्क काय होते, कमी होते. त्यांना डायबिटीज टाईप 2 डायबिटीज होणार नाही. म्हणून वनस्पतींमधले प्रोटीन फार महत्वाचे आहे. वनस्पतींमधून तुम्ही प्रोटीन घ्या, त्याच्यामुळे तुमचा डायबिटीस काय होणार आहे, कमी होणार आहे ज्यांना आहे तो, आणि ज्यांना नाहीये त्यांचं डायबिटीस होण्याचं प्रमाण फार कमी होऊन जाणार आहे. 99% त्यांना डायबिटीस होणार नाही. आणि नोनी काय आहे, हे फळ आहे, वनस्पती आहे, आणि त्या वनस्पतीमधून आपल्याला जवळजवळ 25% प्रोटीन मिळतं. त्याच्यामुळे आपण डायबिटीसची रिस्क कमी करू शकतो नोनी घेऊन. ओके, रिसेंट स्टडी 2 मध्ये काय सांगितले, जे लोक 5 ग्रॅम प्लांट प्रोटीन दररोज त्यांच्या डाएट मधून घेत आहेत, अन्नातून घेत आहेत, त्यांचा टाईप 2 डायबिटीस 18% काय होतोय, कमी होतोय. नुसतं 5 ग्रॅम प्रोटीन वनस्पतींमधून त्यांनी मिळवलं तर. ओके, आणि आपल्या या नोनीमध्ये 25% प्रोटीन आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, वनस्पतींमधून जास्तीत जास्त प्रोटीन घ्यायचंय, आणि ॲनिमल प्राण्यांपासून मिळणारं प्रोटीन काय करायचंय, बंद करायचे, किंवा ते प्रमाण फार कमी करून टाकायचंय, जेणेकरून आपलं डायबिटीस काय होणार आहे, रिव्हर्सल व्हायला किंवा कंट्रोल व्हायला मदत होणार आहे. अजून काय आहे, नोनीमध्ये 19% म्हणजे 19% विटॅमिन ए आहे, 17% विटॅमिन ई आहे, आणि ऑल्सो हॅज विटॅमिन बी, सी आणि के एक्सेट्रा. ओके, तर एवढे सगळं विटॅमिन्सचं प्रमाण सुद्धा आहे. त्यामुळे हे विटॅमिन्सचे फायदे आपल्याला व्हायला लागतील. पॅक्ड विथ लार्ज नंबर ऑफ अँटीऑक्सिडंट, ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहे. ओके, एक ओरॅक नावाची एक व्हॅल्यू आहे 1,57,000. ओके, तर हे 1,57,000 हे काय ओरॅक व्हॅल्यू आहे, म्हणजेच काय, ऑक्सिडंट रॅडिकल ऍब्झॉर्बन्स कॅपॅसिटी. आता हे काय इंडिकेट करतं, एवढी जास्त व्हॅल्यू, की तुमच्यामध्ये काय सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, आणि अँटीऑक्सिडंट काय करतात, तुमच्या शरीरातले विषारी पदार्थांना नष्ट करण्याचं काम करतात. बरोबर, तर हे विषारी पदार्थांना नष्ट करण्यासाठी आपल्याला अँटीऑक्सिडंटची गरज आहे. ओके, तर आता हे विटॅमिन ए काय करणार आहे, तुमची स्किन हेल्दी आणि व्हायब्रंट ठेवण्यासाठी विटॅमिन ए फार महत्वाचं आहे, जे 90% आहे. विटॅमिन ई सुद्धा आपल्या स्किनला फार छान ठेवतं,
आणि शिवाय जो डायबिटीसच्या लोकांमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो, ज्याच्यामुळे त्यांना सगळे प्रॉब्लेम्स होतात, तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस रिड्यूस करण्याचं काम व्हिटॅमिन ई करतं आणि त्याचं प्रमाण नोनीमध्ये किती आहे? 17% आहे. व्हिटॅमिन बी सुद्धा आपल्याला फार मदत करतं कंट्रोल करण्यासाठी डायबिटीस, त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. व्हिटॅमिन सी आपल्या स्किनला इम्प्रूव्ह करतं. ओके, तर एवढे सगळं विटॅमिन्स आपल्याला ह्याच्यातून मिळतात. नेक्स्ट वन, इट इम्प्रूव्ह द मसल स्ट्रेंथ. मसल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा हे मदत करतं, कारण याच्यामध्ये 25% प्रोटीन आहे आणि प्रोटीन हे अमायनो ऍसिड पासून बनतात. 9 वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्शियल अमायनो ऍसिड. इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणजे काय? जे अमायनो ऍसिड आपलं शरीर तयार करू शकत नाही, आपल्याला अन्नातूनच घ्यावे लागतात, ते आपल्याला हे नोनी काय देतं? 9 वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आपल्याला देतं, ज्याच्यामुळे जे बॉडी बिल्डर्स आहेत, ऍथलेटिक्स आहेत, ते या नोनीचा वापर प्री वर्कआउट साठी एनर्जी ड्रिंक म्हणून करू शकतात, किंवा वर्कआउट झाल्यानंतर त्यांच्या ज्या शरीराचा विअर अँड टिअर झालेला आहे, शरीराची जी झीज झालेली आहे, ती झीज भरून काढण्यासाठी सुद्धा ते हे नोनी ऍज अ ड्रिंक म्हणून घेऊ शकतात. शिवाय ह्याच्यामध्ये काय आहे? एक ऍडॉप्टोजेन आहे, अँटी स्ट्रेस म्हणून सुद्धा हे काम करतं नोनी. त्याच्यामध्ये आहे ऍडॉप्टोजेन. ओके, त्या ऍडॉप्टोजेनमुळे हे स्ट्रेस कमी करण्याचं काम करतं, जे डायबिटीसच्या लोकांमध्ये आपल्याला दिसून येतं. इट इम्प्रूव्ह द डायजेशन, म्हणजे पचन संस्था सुधारतं, कारण ह्याच्यामध्ये सगळे एन्झाईम्स आहेत. 25% ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, 24% ह्याच्यामध्ये काय आहे? फायबर आहे. त्याच्यामुळे हे डायजेशन आपले इम्प्रूव्ह करायला काय करणार आहे? मदत करणार आहे. कॅल्शियम काय करतं? आपल्या शरीरातल्या हाडांना मजबूत करण्याचं काम करतं. ओके, त्याच्यानंतर एनर्जी आपल्याला भरपूर देतं, कारण ह्याच्यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम आहे. आयर्न काय करतं? हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतं आणि हिमोग्लोबिनमुळे आपल्याला ऑक्सिजन भरपूर मिळतो शरीराला, त्यामुळे ऑक्सिजनचा वापर करून शरीर भरपूर एनर्जी तयार करतं. इव्हन आत्ताच मी सांगितलं, भविष्यात पुढे जाऊन डायबिटीसच्या लोकांना डोळ्यांचा त्रास होऊ शकतो, त्यांची काय म्हणतात, डोळ्यांची शक्ती कमी होऊ शकतो, चष्मा लागू शकतो त्यांना, बरोबर, किंवा त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं? कॅटरॅक्ट डेव्हलप होऊ शकतो, मोतीबिंदूचं प्रमाण वाढू शकतं. ते जर का अवॉइड करायचं असेल तर त्यांना व्हिटॅमिन ए भरपूर पाहिजे त्यांच्या आहारामध्ये, आणि नोनीमधून व्हिटॅमिन ए मिळतं, त्यामुळे विजन म्हणजे डोळ्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला बरेचसे टाळता येतात. ओके, त्याच्यानंतर लिव्हर प्रोटेक्शन. आत्ताच मी सांगितलं, डायबिटीसच्या लोकांमध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण जास्त दिसून येतं, तर ते फॅटी लिव्हरचं प्रमाण कमी करण्यासाठी, ते परत काय करायचं, त्याला क्युअर करण्यासाठी हे नोनी फार छान काम करतं. इव्हन ज्यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा तो इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी हे काय करतं? नोनी फार छान काम करतं आपल्याला. कॅन्सर प्रिव्हेन्शन साठी सुद्धा काम करतं, कारण कॅन्सर प्रिव्हेन्शन साठी त्याच्यामध्ये एक सबस्टन्स आहे, नियाझिमायसिन म्हणून एक सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये केमिकल आहे. ते केमिकल काय करतं? कॅन्सरच्या सेल्सची ग्रोथ होऊ शकत नाही, त्या कॅन्सरच्या सेल्सच्या ग्रोथला ते काय करतं? थांबवून टाकतं किंवा मारून टाकतं कॅन्सरच्या सेल्सला. तर ते नियाझिमायसिन ह्या नोनीमध्ये आपल्याला आढळून येतं, त्यामुळे कॅन्सरचा आपण काय करू शकतो? चांगला प्रतिकार करू शकतो, आणि भविष्यात आपल्याला कॅन्सर होऊ नये म्हणून आपण प्रिव्हेन्शन साठी नोनी घेऊ शकतो. इव्हन पोटाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असेल, अल्सर्स असेल, गॅस्ट्रिटिस असेल, कॉन्स्टिपेशन असेल, हे सुद्धा आपल्याला आपण क्युअर करू शकतो, कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन बी चं प्रमाण खूप जास्त आहे. ओके, ज्यांना आपण बघितलं डायबिटीसच्या लोकांमध्ये लवकर इन्फेक्शन्स होतात, तर ते इन्फेक्शन्स होऊ नये म्हणून सुद्धा व्हिटॅमिन बी ची गरज आपल्याला पडते, आणि ते व्हिटॅमिन बी आपल्याला या नोनी मधून मिळतं. त्यामुळे डायबिटीसच्या लोकांना इन्फेक्शन्स लवकर होऊ नये म्हणून सुद्धा ते नोनी घेऊ शकतात, ज्याच्यातून व्हिटॅमिन बी त्यांना भरपूर मिळेल. इट प्रूव्स बेनिफिशियल इन पार्किन्सन्स डिझीज मध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी आपल्याला मदत करतं. इव्हन किडनी इन्फेक्शन साठी सुद्धा हे काय करतं? नोनी फार महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहे. आपण मगाशीच बघितलं, किडनी सुद्धा डायबिटीजमुळे किडनी फेल्युअरचे चान्सेस फार जास्त वाढतात. मग ते कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून नोनी मधून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळणार आहे. इव्हन बीपी लोअर करण्यासाठी, हार्टचे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी या नोनीमध्ये आयसोथिओसायनेट आणि नियाझिमायसिन नावाचे 2 सबस्टन्स आहेत, केमिकल्स आहेत, जे त्यांचा कोलेस्ट्रॉल कमी करणार आहेत, बीपीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत, इव्हन हार्ट
प्रॉब्लेम सुद्धा ते काय करणार आहे, दूर करायला मदत करणार आहे. एवढं जबरदस्त काम हे नोनी करतं. तर ह्या नोनीचा वापर डायबिटीसच्या पेशंट्सनी नक्कीच केलाच पाहिजे, 100% केला पाहिजे. ओके. इव्हन अस्थमा मध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. ॲनेमिक कंडिशन्स मध्ये सुद्धा नोनीचा वापर फार छान आपल्याला करून येतो. इव्हन ज्यांना स्ट्रेस आहे, डिप्रेशन मध्ये आहेत काही जण, ते डिप्रेशन दूर करण्यासाठी, स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी सुद्धा हे नोनी फार मदत करतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहे. तर हे बघितलं आपण दुसरं प्रॉडक्ट. पहिले प्रॉडक्ट बघितलं होतं स्पिरुलिना, दुसरं प्रॉडक्ट बघितलं आपण नोनी किंवा नोनीझी, आणि तिसरं महत्वाचं जे प्रोडक्ट आहे ते आहे गॅनोडर्मा. याची माहिती सगळ्यांना माहिती आहे. गॅनोडर्माला काय म्हटलं जातं, किंग ऑफ हर्ब. का म्हणतात त्याला किंग ऑफ हर्ब? कारण त्याच्यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे ऑर्गॅनिक जर्मिनियम, दुसरा आहे गॅनोडेरिक इसेन्स, तिसरा आहे पॉलिसॅक्राइड्स, मिनरल्स आणि विटॅमिन्स. हे सगळं काय करतं, डिटॉक्सिफिकेशन साठी ह्या गॅनोडर्मा थ्रू आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करणार आहेत. भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला देणार आहेत, प्रोटीन्स मिळणार आहेत, मिनरल्स मिळणार आहेत, विटॅमिन्स मिळणार आहेत, जेणेकरून आपला डायबिटीस काय होणार आहे, याच्यामुळे कंट्रोल होणार आहे. इव्हन जे इन्शुलिन रेजिस्टंट टाईप 2 डायबिटीज आहे, जे इन्शुलिन तयार करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये काही खराबी झाली असेल तर त्या पेशींना रेज्युवेनेट म्हणजे पुनर्दुरुस्ती करण्याचं काम, त्यांना शक्ती देण्याचं काम हे गॅनोडर्मा करणार आहे. त्यामुळे गॅनोडर्माचा वापर सुद्धा डायबिटीस मध्ये फार महत्वाचा किंवा फार छान उपयोग आपल्याला डायबिटीस कंट्रोलसाठी घडून येतो. ओके. अजून एक महत्वाचं प्रोडक्ट आहे डायबिटीस साठी, हे बाकीचं सगळं वापरतात लोक, पण त्यांची पेस्ट ते तशीच ठेवतात. तर मी आपलीकडे जी डीएक्सएनची पेस्ट आहे, गॅनोझी टूथपेस्ट नावाची, ज्याच्यामध्ये गॅनोडर्मा टाकलेला आहे, तर ह्या पेस्टमुळे डायबिटीसच्या लोकांचा शुगर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा फार महत्वाचा आहे. कारण तोंडामध्ये जेव्हा आपण रेग्युलर पेस्ट वापरतो तेव्हा त्या पेस्टमध्ये जी शुगर असते ती डायरेक्ट रक्तामध्ये जाते. त्यामुळे ते डायबिटीसचे पेशंट म्हणतात, अहो आम्ही सगळं पथ्य पाळतो, शुगरचं काही खात नाही, साखर खात नाही अजिबात, तरी सुद्धा आमची साखर कंट्रोलमध्ये येत नाही. त्याचं कारण आहे ती पेस्ट जे ती वापरतात ना, टूथपेस्ट, त्या पेस्टचा तो प्रॉब्लेम असतो. ओके. त्याच्यामध्ये साखर असते. म्हणून डायबिटीसच्या लोकांना आपण ही गॅनोझी पेस्ट देऊ शकतो, ज्याच्यामध्ये गॅनोडर्मा आहे, आणि जो काय करणार आहे, त्यांच्या ब्लड मधली शुगर कंट्रोल करायला फार महत्वाचं योगदान देणार आहे. याच्याच बरोबर अजून आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये त्रिफळा आहे, किंवा अजून काय आहे, गुळवेल आहे, किंवा ब्राह्मी आहे. असे वेगवेगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट जे आहेत आपल्या डीएक्सएन मध्ये, ते वेगवेगळे प्रॉडक्ट स्ट्रेस कमी करण्यासाठी, भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला प्रोव्हाइड करण्यासाठी, आणि वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत डायबिटीज मध्ये ते प्रिव्हेंट करण्यासाठी आणि डायबिटीजला रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला फार महत्वाचं योगदान देतात. ओके. शेवटी आपल्याला काय महत्वाचं आहे की डायबिटीज ज्यांना नाहीये त्यांनी प्रिव्हेंशन घेण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी, भविष्यामध्ये त्यांना होऊ नये म्हणून त्यांनी चांगली लाईफस्टाईल एक ऍक्वायर करायला पाहिजे. त्याच्यासाठी चांगला आहार घेतला पाहिजे. चांगला आहार आपल्याला हे स्पिरुलिना, नोनी आणि गॅनोडर्मा आपल्याला सगळ्यात बेस्ट आहार देणार आहे. याच्यापेक्षा बेस्ट आहार आपल्याला या पृथ्वी तलावरती कुठलाही दुसरा नाहीये, ज्याच्यातून भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळणार आहेत, फायबर्स मिळणार आहेत, विटॅमिन्स मिळणार आहेत, जे आपल्या डायबिटीजला ज्यांना आहेत त्यांना रिव्हर्स करायला मदत करणार आहेत. ज्यांना डायबिटीज नाहीये भविष्यामध्ये त्यांना होऊ नये याची 100% गॅरंटी हे प्रोडक्ट कंझ्युम केल्यानंतर आपल्याला होऊ शकते. शेवटी काय, सक्सेस ज्यांना डायबिटीज आहे त्यांना ते कंटिन्युअस एफर्ट्स घ्यायचे आहेत. हे प्रोडक्ट्स त्यांना कंझ्युम करायचं आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. याचं सगळं सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे. हे सगळे प्रोडक्ट्स एवढं छान काम आपल्या शरीरावरती करतात आणि शुगर मेंटेन करण्यासाठी हे आपल्याला फार छान काम करणार आहे. ओके. तर हे झालं माझं छोटस एक प्रेझेंटेशन होतं डायबिटीज वरती, जे आपण डायबिटीज साठी डीएक्सएनचे प्रोडक्ट स्पिरुलिना असेल, नोनी असेल आणि गॅनोडर्मा हे 3 महत्वाचे कोर प्रोडक्ट, आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदिक प्रोडक्ट जे आहे सिरीज आपली 100%, आणि आपला जो टाईप 1 डायबिटीज आहे, हेरिडिटरी आहे, त्या डायबिटीजला आपण कंट्रोल करू शकतो.